पंतप्रधान मोदी यांनी सिकंदराबादमध्ये लोकांना लग्नासाठी सोनं खरेदी 1 वर्ष टाळण्याचं आणि वर्क फ्रॉम होम तसंच व्हर्च्युअल मीटिंगद्वारे इंधनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलंय। मध्य पूर्वेतील युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेल धक्क्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ होण्याची भीती वाटत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना पुन्हा वर्क फ्रॉम होम पद्धती स्वीकारण्याचं, इंधनाचा वापर कमी करण्याचं आणि देशाचं परकीय चलन वाचवण्यासाठी लग्नासाठी 1 वर्ष सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केलंय। मोदी यांनी जगभरातील पुरवठा साखळीतील अडथळे, वाढत्या कच्च्या तेलाचे दर आणि आर्थिक अनिश्चितता याचं चित्र उभं करत इंधन बचतीला आता राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मांडलंय। विदेशों में शादियों का, विदेशों में घूमने का, विदेशों में वैकेशन पर जाने का मिडिल क्लास में कल्चर बढ़ता जा रहा है। हमें तय करना होगा कि जब ये संकट का काल है और हमारी देशभक्ति हमें ललकार रही है तो कम से कम 1 साल के लिए हमें विदेशों में जाने की बातों को टालना चाहिए। साथियों, हमने कोरोना के समय में वर्क फ्रॉम होम की, ऑनलाइन मीटिंग्स की, वीडियो कॉन्फ्रेंस की, ऐसी अनेक व्यवस्थाएं विकसित की और हमें आदत भी हो गई थी। आज समय की मांग ऐसी है कि उन व्यवस्थाओं को हम फिर से शुरू करें तो वो देश हित में होगा। वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फ्रेंसेस, वर्चुअल मीटिंग्स, इनको हमें फिर से प्राथमिकता देनी है। या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत संपर्कात आहेत। शिवाजी, खरं तर मागच्या काही दिवसापासून जी चर्चा होती की इंधनाचे दर वाढणार, त्या पार्श्वभूमीवर एकूणच महागाईच्या निमित्तानं दिसणारं सावट आज पंतप्रधानांच्या बोलण्यातनं जनतेला आवाहन म्हणून समोर आलंय का? या बोलण्याचा काय अर्थ घ्यायचा? खरं तर ऋषी सर, एक महत्वाचा मुद्दा यामध्ये पाहायला मिळतो की भारत जगातील मोठ्या प्रमाणात तेल आयात करणारा एक देश आहे आणि सोनंही आयात करतो। प्रमुख देश सोन्यामध्ये आयात करणारे ते जर पाहिले तर स्वित्झर्लंड मधून 40%, UAE मधून 16% आणि दक्षिण आफ्रिकेमधून 10%। भारतामध्ये सोन्याला एक खूप मोठं स्थान आहे लग्न समारंभामध्ये आणि साधारण ताज्या आकडेवारीनुसार 2025-26 मध्ये भारताने 721 टन सोनं आयात केलेलं आहे। म्हणजे टनामध्ये याचा हिशोब केला तर किती मोठ्या प्रमाणात भारत सोनं आयात करतो याचं हे उदाहरण आहे। आणि यासाठी आपण 71 ते 72 अब्ज डॉलर्स, बिलियन्स एवढे पैसे खर्च केलेले आहेत। आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे एका वर्षाच्या सोन्याच्या आयातीवरील खर्चात 24% वाढ झाली आहे मागच्या काही काळामध्ये। आणि जगाच्या याच्या सगळ्यामध्ये आयातीचा भारताचा एकूण जी आयात जर पाहिली सगळ्या वस्तूंची, त्याच्यामध्ये साधारण 5%पेक्षाही जास्त वाटा याच्यामध्ये आहे। आता म्हणजे काही देशांमध्ये आपण एखादी वस्तू दिली तर दुसरी वस्तू आपल्याला त्याच्यामध्ये मिळते, मात्र सोनी ही अशी गोष्ट आहे की त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात परकीय चलन साठा खर्च केला जातो आणि यामध्ये मोठा खर्च जो आहे तो होतो। आणि देशाची सध्याची परिस्थिती अशी आहे की भारताला जी रसायनं आहेत म्हणजे शेतीसाठी लागणारी खतं असो, त्याचबरोबर तेल असो, या सगळ्या गोष्टीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च करावा लागत आहे। जगभरामध्ये तेलाचे भाव जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, तेलाच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये अजूनही भारतातल्या लोकांना तेलासाठी रांगा लागाव्या लागलेल्या नाहीयेत, अधिकचे पैसे द्यावे लागलेले नाहीत। तर ही परिस्थिती भारत सरकारने केलेल्या नियोजनामध्ये आहे। मात्र भारत सरकार हे किती दिवस करू शकतं? भारताची परकीय जी गंगाजळी आहे ती या सगळ्या गोष्टीसाठी खर्च केली जात आहे आणि त्यामुळे भारत सरकारचं असं म्हणणं आहे की काही दिवस तरी किमान याच्यासाठी ज्यात सोनं आहे तो सोन्यासाठी जो पैसा खर्च केला जातो, भलेही तो तुम्ही तुमच्या सोनाराकडे देतात, मात्र तो पैसा परदेशी UAE कडे जातो किंवा दक्षिण आफ्रिकेत जातो किंवा स्वित्झर्लंड मध्ये जातो। कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये
सोन्याची निर्मिती होत नाही आणि यासाठी त्यांनी आवाहन केलंय देशाला. मात्र आदर्श कोण असतात देशामध्ये? शिवाजी या सगळ्या संदर्भात तुम्ही आमच्याबरोबर असेच राहा. आपल्यासोबत आर्थिक विश्लेषक अजित जोशी सर जोडले जात आहेत. सर, तेल संकट खरंच इतकं गंभीर झालंय का की सरकारला तुम्ही सोनंही खरेदी करू नका, परदेश दौरे टाळा, रासायनिक खतांचा वापर कमी करा, अशा अप्रत्यक्ष गोष्टींना थेट प्रत्यक्षपणे सांगण्याची वेळ यावी? सर बघा, याच्यात 2-3 गोष्टी आहेत. एक तर गोष्ट अशी आहे की पहिल्यांदाच, आणि ही गोष्ट महत्वाची आहे की पहिल्यांदाच आपल्या सरकारमधल्या सर्वोच्च व्यक्तीने असं मान्य केलंय की आपण एका भयानक संकटाच्या स्थितीत आहोत. म्हणजे त्यांनी आता कोविडशी तुलना केली म्हणजे आपल्या लक्षात येईल की काय प्रकारच्या संकटाची ही एका प्रकारची कबुली आहे. तर तो एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माझ्या मते त्याचा इमिजिएटली कदाचित तुमच्या मार्केटवर परिणाम होऊ शकतो. मला खात्री आहे की एव्हा बहुतेक पेट्रोल पंपांवर रांगा लागलेल्या असतील. आता आपण येऊया त्यांच्या आवाहनाकडे. तर मी 2 गोष्टींकडे तुमचं लक्ष वेधून घेऊ इच्छितो की केंद्र सरकारला पेट्रोलियम मधनं मिळणारा जो महसूल आहे तो जवळजवळ 3.5 लाख कोटीच्या घरात आहे आणि वेगवेगळ्या राज्य सरकारांना मिळणारा जो आहे तो 4-4.25 लाख कोटीच्या घरात आहे. आता सुद्धा जे असं म्हटलं जातंय की ते किंमत वाढू दिली जात नाही, तर मुळात मुद्दा असा आहे की किंमत खूप कमी व्हायला हवी होती, ती केली नव्हती आणि त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर कराची वसुली केली होती. आता खरं सांगायचं तर सरकारचा हा तोटा होतोय की ते जी मोठी कराची वसुली करत होते ती कमी झालेली आहे. मग अर्थात दुसरा प्रश्न हा येऊ शकतो की मग सरकारला कर नको का सरकार चालवायला? तर मी अजून एक आकडेवारी आपल्याला देऊ इच्छितो की 3.5 लाख कोटी हे जे पेट्रोलियमच्या पदार्थांवर आपण खर्च घेतो आहोत त्या बदल्यात आपल्याकडे जे सोकॉल्ड इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजेच हायवे, मेट्रो, ब्रिजेस, पोर्ट्स, एअरपोर्ट्स, जे सगळं पेट्रोलियमवर अवलंबून आहे त्याच्यावरती होणारा प्रतिवर्षाचा म्हणजे 24-25चा खर्च हा 11.25 लाख कोटी हा होता. म्हणजे गंमत अशी आहे की सरकारचं म्हणणं असं आहे की आम्ही पेट्रोल वापरायला प्रोत्साहन देणाऱ्या वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर बांधू, त्याकरता पेट्रोल मधनं मिळणाऱ्या कराच्या तिप्पट पैसा आम्ही खर्च करू आणि मग सामान्य जनतेने मात्र पेट्रोल वापरू नये. अगदी जोशी सर माझ्या लक्षात आलेलं नाही. जोशी सर हाच माझा मुद्दा आहे. मी म्हणजे आज या क्षणाला जो प्रेक्षक बघतोय किंवा जो बहुतांश सामान्य वर्ग आहे त्याच्या दृष्टीने मी प्रश्न विचारतोय. सामान्यांनी केलेली सगळा त्याग आणि मोठ्या इंडस्ट्रीला त्याला काहीच आपण म्हणू की त्याला काहीच निर्देश नाही, अशा या गोष्टीतनं हे सगळं बचत होणार आहे का किंवा या संकटाला आपण सामोरं जाऊ शकतो का? साधं म्हणणं असं आहे की सरकारने पेट्रोलवरचा टॅक्स कमी करावा आणि त्या बदल्यात त्यांचे जे मोठे मोठे आवाढव्य इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत ते काही प्रमाणात कमी करावे. लक्षात घ्या 11.21 लाख कोटीचा खर्च इन्फ्रास्ट्रक्चरवर 24-25 मध्ये आपण केलेला आहे. त्याच्यातला आपण 10 किंवा 20% जरी खर्च कमी केला तरी आपल्याला पेट्रोलियमचा जवळजवळ 2/3 टॅक्स वाचवता येईल आणि तसं झालं तर आहे ते सोडा 100च्या पेक्षा कमी सुद्धा किंमत आपल्याला करता येईल, पण सरकारला करायचं. त्यामुळे एक आर्थिक नीती म्हणून आपल्याला काय करायचंय हे सरकारने ठरवून घ्यायला हवं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा मी एक लक्ष वेधू इच्छितो. अतिशय इंटरेस्टिंग मुद्दा असा आहे की गेल्या काही काळात आरबीआय मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करते. कारण आरबीआयला हे माहिती आहे की रिझर्व्ह म्हणून डॉलरचं महत्व डचमळीत होतंय. थोडक्यात काय आहे की ज्या वेळेला अस्थिरतेची परिस्थिती येते तेव्हा सोनं विकत घेण्याची प्रवृत्ती किंवा ती त्याच्यामध्ये सुरक्षितता शोधण्याची धोरणं ही सरकार स्वतः राबवत आहे. आता काही प्रमाणात नागरिकही त्याचीच कॉपी करतायत असं म्हणायला हरकत नाही. मला स्वतःला सोन्याच्या खरेदीने फार जास्त भीती वाटत नाही, कारण असं सोपा मुद्दा आहे की जरी भारतीयांमध्ये सोनं विकण्याची प्रवृत्ती नसली तरी आज आपण मुथूट फायनान्स पासून अनेक कंपन्यांच्या निमित्ताने बघतो आहोत की हेच सोनं नंतर सर अगदी एक महत्वाचा प्रश्न. ज्या 15 मे बद्दल आज सुतोवाच झालंय त्या 15 मे नंतर वाढणारी पेट्रोल डिझेलची दरवाढ ही किती असेल, त्याचा फटका किती असेल आणि त्याचा थेट परिणाम महागाईवर किती असेल? नाही, हे सगळं माझं असं म्हणणं आहे की हे सगळं सरकारवर अवलंबून आहे. कारण मुद्दा असा आहे की मी परत एकदा आपल्याला सांगू इच्छितो की जरी पेट्रोलची किंमत खूप असली, आजपासून 11 वर्षापूर्वी सुद्धा पेट्रोलची किंमत आज होती तेवढी किंवा त्यापेक्षा जास्तही होती मात्र म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात. मात्र आपल्याला मात्र ते 60 आणि 65 रुपयाला मिळत होतं. त्यामुळे पेट्रोलची किंमत वाढली आहे हे तुम्ही आता वारंवार बोलू शकत नाही. सरकारने जर धोरणात्मक दृष्ट्या ठरवलं तर सरकार आहे तिथे
ठेवू शकतं, कमी करू शकतं. आता सरकार काय करेल हे सांगणं कठीण आहे. मला तरी अशी शक्यता दिसते की किमान 5 ते 10 रुपयांनी सध्या तरी पेट्रोलची किंमत वाढेल 15 तारखेनंतर असं नक्कीच. मला वाटतं आहे. आणि पुन्हा कुठल्या निवडणुकाही नाहीये तोंडावर, त्यामुळे सरकारलाही त्या वाढवायला काही सध्या हरकत दिसत नाही. नक्कीच नक्कीच. तुर्तास धन्यवाद जोशी सर. मी शिवाजी काळे यांच्याकडे जातो. शिवाजी, अगदी महत्त्वाचा आणि यातला जो संदर्भित प्रश्न आहे तो हा आहे की या विधानानंतर उद्याच्या दिवसाच्या राजकीय प्रतिक्रिया, सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आणि याबद्दलचं तुमचं विश्लेषण काय, अगदी थोडक्यात? महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक परिस्थितीसाठी केलेलं आवाहन अत्यंत महत्वाचं आहे. जेव्हा महात्मा गांधींनी भूदान चळवळीचं आवाहन केलं तर देशभरातील जे मोठमोठे जमीनदार होते त्यांनी जमिनी दान केल्या. आता ही वेळ आलेली आहे, राजकीय पक्षांचे नेते जे असतात त्यांचा आदर्श त्यांचे कार्यकर्ते सर्वसामान्य लोक घेत असतात. एखाद्या राजकीय पक्षाच्या मुलीचं लग्न असेल तर त्याने आपल्या मुलीच्या अंगावरती दागिने घालू नयेत. जो राजकीय नेता आहे त्याच्या अंगावरती 2-2, 4-4 अंगठ्या असतात, गळ्यात एवढे लॉकेट असतात, त्याने अगदी. कमीत कमी आदर्श समोर ठेवून ह्या गोष्टी केलेल्या पाहिजेत. नक्कीच नक्कीच. शिवाजी, या सगळ्याची अगदी सोन्या चांदीच्या अंगठीपासून ते इलेक्ट्रॉल बॉन्ड पर्यंत एक उदात्त भावना निर्माण होईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. तुर्तास धन्यवाद शिवाजी या सगळ्या अपडेटबद्दल. एकूणच आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणादरम्यान केलेलं हे आवाहन आता या क्षणाला मोठी बातमी बनले. परदेशी उत्पादन खरेदी करणं कमी करा, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर करा. याच पद्धतीनं सोन्याचा वापर, सोनं खरेदी 1 वर्ष करू नका असं हे आवाहन अत्यंत महत्त्वाचं बनलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय आवाहन केलंय पाहूया. पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना। साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे, ज्यादा से ज्यादा मेट्रो में ही जाएंगे। अगर कार में ही जाना जरूरी है तो फिर कार पूल करने का प्रयास करें और भी लोगों को साथ बिठा ले। अगर हमें कहीं सामान भेजना हो तो कोशिश करनी है कि वह ज्यादा से ज्यादा रेलवे गुड्स के जो ट्रेन होती है रेलवे की सर्विसेज से भेजे, ताकि इलेक्ट्रिक रेलवे होने के कारण पेट्रोल डीजल की जरूरत नहीं पड़ती है। जिन लोगों के पास इलेक्ट्रिक व्हीकल है वो भी कोशिश करें कि इलेक्ट्रिक व्हीकल का ज्यादा से ज्यादा उपयोग करें। साथियों, हमें विदेशी मुद्रा बचाने के जो भी रास्ते हम लोग अपना सकते हैं हमें बचाना होगा। साथियों, गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है। एक जमाना था जब संकट आता था, कोई युद्ध होता था तो लोग देश हित में सोना दान दे देते थे। आज दान की जरूरत नहीं है, लेकिन देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा।